कुठं चालली ग? राशन आणायला. राशन आणायला? हा. बोलायला काहीतरी वाटतं का? काय ज्या वेळेस नंबर आमचा आहे राशन आणायला म्हणे ते रेशन कार्ड आणि पिशवी द्या इकडं आम्हाला आणायचं ह्या वेळेस. तुम्हाला आणायचं असेल पण माझं संपले. तुमचं संपलं त्याला मी काय करू? तुझ्या नवऱ्याला सांग राशन भरायला घरात दुकानामधून, कळलं का? इथं नको माझ्या आयत्या कोयता घ्यायला लगेच. दरवेळेस काही ठेका आहे का तुमचा? दरवेळेस ठेका कसला? तसं आहे तुम्ही कुठे राशनचं खाताय, तुम्ही बाहेरचं आणताय. हे बघ आम्ही खाऊ नाही तर लोकाला देऊ, आमचा नंबर आम्हाला पाहिजे. तसले नखरे माझ्या पुढे नको करू. तुम्ही काय नाही घे. तुम्ही त्याला उपयोग केला तर देईल ना तुम्हाला. मला गरज आहे. हा तुला गरज आहे असन ते नको सांगू मला. आणि इकडे ती पिशवी सोड. चल आली मोठी शाणी म्हण की राशन मी आणणार आहे. राशन आणण्याचं तोंड बघ. घे घे घे. एका पिशवीने काय फरक पडत नाही. घरात डिग पडलाय. जा हो जा मग ढिगा नरड्यात घाल तुझ्या ती. हो तुझ्याच घाल नरड्यात. तू मग पिशव्याच नरड्यात घालून घेते का? होय ग? बरोबर आहे की ग. तू राशन आणून काय करते? इकतेच की. अगे बया मी काही बी करीन. राशन आणीन विकन नाही तर खाईन. तुझं तू बघ ना. माझ्यात कशाला उचापात्या करायला येते ग? कशाला घेतलीस? मी आणते ना चांगलं. कशाला घेतली? मला गरज आहे. देत नाही जा. मला गरज आहे ते. असन मला मला काय सांगते तुझ्या गरजेचं? तुझ्या गरजेचं मी काय लोणचं घालू काय घरामध्ये? वाई ग लोणचं घालू का? म्हणजे मला आणायची की दिकी. ए बाई ए बाई करत या. ओ वहिनी अहो काय चाललंय काय तुमचं? तिकडं खालच्या आळीपर्यंत आवाज यायला लागलाय पार. अहो खालच्या आळीपर्यंत नाही अख्ख्या गावात आवाज गेला पाहिजे. ही बाया नुसतं फुकटचं खायला मागती. नुसतं राशनवर टाकलेलं असतं हिचं. दरवेळेसच आणती तरी हिचं पोट भरत नाही. फुकटचं पाहिजे हिला नुसतं. भाऊजी कशाचं फुकट? तर राशन कार्डावरच आणतो की हिचा नवरा मग बाहेरचं आणते तर मला नको बाई द्यायला. मला काय म्हणायचंय? माझा नवरा आणतोय हिला काय त्याचं कोड? हिला माझ्या घरातलं कोणी सांगितलंय बघायला? हा हिने फक्त राशन पुरतं बोलावं म्हणते मी. अहो मग कशाला एवढं ताल कपून देताय? द्या की तडाखा लावून. हा तुला नाही माहिती मी बघन तवर बघन आणि दिन असा एक तडाखा लावून. माझ्या हातातच काय चुलीतच गेला तडाखा. मला काय हात नाहीत काय? होय तुझ्या हात होय. अगं एका फटक्यात ह्या इकडून तिकडे जाशील म्हण की माझ्या हात थोबाड बघा हिच हातावालीच. अहो जाऊ दे वहिनी कशाला ले बोलताय? ते रेशनीचे तांदूळ खाऊन फुगलेत त्या लेट तुडावते तुम्हाला. हा मी तेच म्हणते आई तर खाऊ खाऊ फुगली. नुसतं तिचं कसं आहे माहितीये का? अंगात नाही जीव. माहितीये का? वहिनी गाव इज्जत काढायला लागलं तुमचं. होय माझी इज्जत काढणाऱ्याला मी बघन की चांगली कस काय इज्जत काढते माझी. जावा बघायचं जाय काय करताय. दरा जिंजा कस काय जिंजा धरीन तिने फक्त मला हात लावते मग बघन मी. लावा तुम्ही हात. बघायचं जाय आपल्याला काय करताय. नाही 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 हात लावा म्हणजे. आणि वहिनीचा हात काय बांधलेत का? अरे काना 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 हानत्यान. हा मला बी तेच म्हणायचंय. सांगायला लालू भाऊ. पोपट्या अरे या वहिनींचं आहे ना असलं डेंजर भांडण असते ना. अरे मी बघितलंय नवरा काना काना तोडावलाय त्यांनी 4-5 वेळा. मग ह्या अख्ख्या गावात तुझी इज्जत किती हाय? होय तुझी लय आहे इज्जत. माझा नवरा आहे मी काही बी करीन. तुला काय करायचंय ग? हा अगं ज्याला भाऊजी भाऊजी करते ते सगळ्या गावात तुझी इज्जत काढायला. तुम्ही लावा की हात आधी. इज्जत नाही काढली त्याला असा दरारा म्हणतात. दरारा काय बायकोचा मग. आणि मग तुम्हाला दरारा बघायचं नाही या पटांगणात दाखवते ना वहिनी मग. मग हिला तर कमीच वाटतंय. नवरा मला असा निसता थर 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 बेतन. तुझं तर काय ग माझ्या पुढं किंमत? मग की तू नवऱ्याला हाणतीस. नवऱ्याला देवा पाया पडत ती आणि तू हाणतीच. नवऱ्याला सांगायला लागली मला. भाऊ या दोघीचा बी काय उपयोग नाही. मी असतो का नाही असं हाणला असतं की सुट्टी दिली नसती. बघायचा वहिनी दरा जिंजा तुम्ही. पोपटराव तुम्हाला सांगते मला जर राग आला का नाही माझ्या तळपायाच्या फक्त मस्तकात जावी. काय नाही मस्तकातून वर जाईन वर. वहिनी तुमच्या अंगात रक्त भरले का राखील भरले? कसा राग येईना तुम्हाला? लागलाय की ती किती वच्च 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 करते ती मला बघायचे. हिम्मत नाही हिम्मत. दारा बरं तुम्ही एकामेकांना बघू हिम्मत नाही का कशी? अहो ही नुसती मोठवाड बोलते. हिचा काय उपयोग नाही. मला बघायचंच आहे आज तुमचा तळपायाच्या कशी जाते. लय पोपटावानी मिठू 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 बोलू नको सांगते तुला. माझा इंका तो अजून बघितलेला नाही. वाडा पिशवी वहिनी होऊन द्या. एक एक हात काय व्हायचं ते होऊन द्या. आज निकालाच लागू द्या. कोणाला रेशनिंगचा तांदूळ मिळतोय आणि कोणाला डाळ मिळते. मीच घेणार मीच. कस काय तिला मी डाळ बी नाही तांदूळ बी नाही सगळं मीच घेणार. कसं म्हणजे हाताने हाताने त्यात रेशन कार्ड आहे का बघ पहिलं. नसू दे जाईल तुला देतात वाजवून बिना रेशन कार्डाचं अंगठ्यावर म्हणा. रेशन कार्ड तर माझ्याकडे. कशी आणशील म्हणजे अंगठा लावून आणि अंगठा लावून कळलं काय? लय नको शिकू मला. आता अंगठ्यावर बी भेटतंय. हा भेटते वाजवून देतात तुला. हिला सांगा बरं काही कशी पण बोलती वाकडं तिकडं म्हणजे काय चाललंय? काय चाललंय म्हणजे तुम्ही हिला नीट सांगा. हा असं तुमची भाऊजाई एक दिन मग लावून. नाही हे झालंय. हे तुमचं चाललंय पण ही 2 चांडी इथं काय करतात? काय करता इथे तुम्ही? हे तर मिटवायला आले ती 2 जण.
हा मी मिठवायला चालू होतो. मग मिठवाय आले तर मग भांडणाचा आवाज काय येत होता मला? अहो ही नाही ज्या झिंजा धरल्या मग आम्ही आलो रस्त्यानं चाललेलो. मला माहितीये तुम्ही कसे, तुम्ही येणार आणि काडे टाकून जाणार. एवढंच होतं त्याला एवढं केलं असणार. हाला इथून चला. चांगल्या माणसाची कामच नाही बाबा भांडणात पण. निघला आल्या पोपट्या निघ मारी पिशवी तुमची. पिशवी तुमची. आणि काय चाललंय तुमचं? काय चाललं मला एक सांगा, आता नंबर आपला ह्या वेळेस बरोबर का नाही राशन आणायचा, ही डबल जाती राशन आणायला, मी घेतली हिसकावून पिशवी, मग माझं काय चुकलं? होय करा. हा होय, मी नाही जात. होय करा चला. माझी पिशवी द्या भाऊजी. पिशवी तुमची. होय करा. तुम्ही कस काय दिलं? राशन आपल्याला आणायचं होतं, तुम्ही फक्त तिने राशन आणून होय करा दिलं. तू. मग तुम्हाला मी घरात नसते घेत. काय करून ठेवलाय गावाला अख्ख्या याकडे पण गाव बाहेर यायचं नाही आता. काय करत? हो 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 उचल. हॅलो हा रवी शेठ. अहो तुम्ही आपलं सांगितलं काम केलं का नाही तुम्ही? अहो कामाळाचा बंदोबस्त करा ना राव. अहो काय सांगू, जोपर्यंत माझ्या आयुष्यात कामळा नाही तोपर्यंत माझी प्रगती नाही असं एक जण म्हणलाय मला त्या दिवशी. हा कांबळा माझ्या आयुष्यात लय महत्वाची हो. आणि तुला सांगू का, कमळासाठी आपण घरात काय काय बांधकाम केले हे कुणालाच अजून माहित नाही. हा लय जाम खतरा कार्यक्रम केला डायरेक्ट. फक्त कमळाचा एकदा बंदोबस्त करा गाड्या, तो झाला का लाईफ जिंकायला आपली. हा चालते तेवढं बंदोबस्त करा बरं का. हा चालतो मग. ओके आता जुगाड गावलं आईला. पण या माणसाचा आधीपासून संशय होता बरं का मला. अहो संशय म्हणताय, अहो पक्का बायाडा निघला पक्का. नाही तसं तोंडावून वाटत नाही, पण लय चाबरा आहे गडी. तुम्हाला तोंडावनं वाटत नाही, पण मला पक्का लाल पुशा दिसती ती. लाळपुशा नाही तर काय. अरे कमळासाठी काय काय करायची तयारी आहे. अरे बायकोला कधी लुगडं घेतलंय काय यांनी? कमळासाठी बांधकाम केलंय. कमळीमुळे नशीब बदलणार आहे ह्याच. हा पण एवढा नाद नको. नाहीच पाहिजे. हा शेव करायचा कमळी आणि आपल्या सगळं गावावर येईल ही. नाही आपल्या मनात काय वाईट नाही बरं का. नाही हा पण वहिनींच्या कानावर घालणं आपलं काम आहे. घातलंच पाहिजे. हा आता वहिनींना जाऊन सांगू बघा या कमळाचं काहीतरी. चला झालं का? अगं बाया, तुम्हीच इकडे आले, मी तुमच्याकडेच येत होते. वाटतंय म्हणलं जावं मीच. म्हणलं कडी लावून यावं तुमच्याकडं. चला. वहिनी तुमचं नशीबच फुटलेलं म्हणायचं. वाटोळ झालं फार वाटोळ झालं. काय झालं पण नेमकं, तुम्ही असं काय करताय? अहो माणसाच्या गळ्यात आहे ना दगड पाडाव पण असला नवराला पाडाव सागर बाबा. हो तो कमळाच्या नादीला लागलाय. कोण कमळा? हो सांगा की कोण. आता आम्हाला काय माहिती कोण. फोनवरती बोलत होता कमळासाठी बांधकाम करून ठेवलंय. नशिबात कमळा नसेल तर काय मजा नाही बोलतोय. मला साधं पत्र्याचं घर दिलं नाही, कमलाचं घर आहे आणि तिला हे करायला लागलाय बांधकाम लावून सिमेंट लावून. आणि काय बोलला माहितीये? हा. काय बोलला? नवी साडी घेतली कधी तुम्हाला? नाही, कधीच नाही. मला 2 रुपये जास्त खर्च येऊ दे, पण आपल्याला कमळाचं काहीतरी सोय कर. आणि सोन्याच्या बांगड्या घे तुम्हाला तिला. हा असं बनलं असं बरं का बहुतेक, आम्हाला काय माहिती नाही. पण ह्या बघा तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. अहो एवढं सोल्यासारखं संसार तुमचा लावलेला असला उद्योग करावा. अहो तुम्ही देवधर्म केलं, उपास तापास केलं, हे असलं गुभाड तुमच्या नशिबात आलं वे. वहिनी तुमची लय दया येते हो मला. काय करू काय कळेना झालंय मला. नाही तुम्ही सांगताय ना म्हणून तरी आता मला कळालंय, नाही तर माझ्या ना पण तुमच्यावर कसं मला काय आतापर्यंत. या पोपटवर विश्वास ठेवा, पोपट दुसऱ्याचं घर कधी फोडणार नाही. वहिनी मी तुम्हाला जीवापाड जपलं, पण माझ्या भावानं तुमचं वाटुळ केलं. फोडा बांगड्या. बांगडे फोडा म्हणजे काय? तुझ्यासारखा नवरा कुठं नाही बघितला. मा नवरा दारू पितो, गटारीत पडतो, जुगार खेळतो, पण बाईचा नाद नाही बाई. वहिनी अहो असल्या दसकाटाला यायला भिताडात कोंबून हाणला पाहिजे दाता. दिवसा डाव्या उभा जाळलं पाहिजे त्या जेवणाला. मी तर म्हणतोय काय आलं? कोणाला जाळायचं कोणाला गाडायचं काय म्हणजे काय मॅटर काय झाला? मॅटर काय झाला? अरे लाज कशी वाटत नाही तुला? हा तुझ्या जिभेला काय हाड? अरे हाड
अरे हळू बोल ना, कानात कुठं हो? माझं कान जायचं कामात. अहो तुम्हाला जाळायचं होतं तिकडे, जाळपेट करायचं ना तुमचा. तिकडच कशाला घरी आले मला तोंड दाखवायला तुम्ही? हा, तोंड आहे का तरी तुम्हाला? मला इथं तोंड दाखवायला येता खुशाल. अगं काजू, मला जाळायला बाजू बाजू मला म्हणू नका तिकडं. तिकडं मला कुणाला काही म्हणायचंय ते? हा, अहो इकडे 4 लोकांमध्ये माझी सगळी इज्जत घालवली तुम्ही. होती नव्हती तेवढी, स्वतःला तर नाहीच, पण माझी होती तेवढी बी घालवून टाकली. एक मिनिट भाऊजी एवढी चांगली बायको असताना बाहेर तोंड काळं करायला बरं वाटतंय? लाज नाही का वाटत तुला? तू तुझ्या जिंदगीवर ना थुकायलाच पाहिजे, तोंडावर थुकायलाच पाहिजे. हा? वहिनी, तुम्ही तुमच्या नवऱ्याचं बघा हो, आमच्यात नका लोडबड करू. आणि ऐक काजू, तुला काय झालं मग एवढी तू का बडबड करायला लागली? काय आणि हे- झालं म्हणजे? हा, आणि हे 2 नग आपल्या घरी काय करतात? अहो त्या नगामुळं तरी मला तुमचा नग कसा आहे तो कळाला. कळलं का? नाही तर आतापर्यंत तुमचे गुण नुसते असे तळहातावर असे ठेवले होते, माझा नवरा म्हणून कुठं ठेवून कुठं नाही केलं तुम्हाला. अच्छा, म्हणजे माझा गुण ह्या 2 नगांनी सांगितला ना. वहिनी सरळ घटस्फोट देऊन मोकळ्या व्हा तुम्ही. ए बाबा, वकील बोलू का? वकील बोलू का? अरे कशाला बाबा चाललंय घर मोडता बाबा तुम्ही नाही, नाही, तेच घटस्फोट देऊन. करायची वेळ आलेली आहे आता. तेच करायची वेळ आली तुम्हाला आहे ना. त्याच्याशिवाय तुमची अक्कल जागेवरती येणार नाही अजिबात. अरे पण एवढं मला तू फडाफडा बोलते, मी केलंय काय ते तर सांग. अहो काय केलंय म्हणजे तुमच्या तोंडाने मला कळू द्या ना, तुम्ही काय करता ते बाहेर. हा? काय करतोय तो? मी कामाला जाते, पैसे कमीतो, काय करतोय? काय करतो ना ते कंबळासाठी काय काय करता? सगळं पैसे तर तिच्यासाठीच कमावता, माझ्या घरात काय देता? अहो वहिनी, ह्यो त्या कमळाला सलाबचं घर बांधून द्यायला चाललाय आणि काय म्हणतोय, आय लव्ह यू, आय लव्ह यू. बघितलं का? अजून काय ऐकायचंय मी? हा, दुसऱ्या बायांना माझ्या माघारी तुम्ही असं बोलता का? कमळा कमळा, कोण आहे कमळा? अरे कोण कमळा? आणि कमळाशी तुझं काय एवढं वाईट आहे? कमळ चांगलंच असतंय उलट. अयो बायको समोर लाका कौतुक करतोय, मी नसतं ऐकून घेतलं, चपलीने तोंड आणलं असतं. याचं काय आहे ते? अरे वहिनी, ही घ्या चप्पल. धामदारात खाट्या तू नीट ऐकून काहीतरी वेगळा विषय झालाय काय? वेगळा विषय काय नाही झाला. तुम्ही माझ्या माघारी तुम्ही काही द्यासन कुणाला? न कळता मला. अरे बाबा, कुणाला काय दिलं नाही. नेमका त्या कमळाचा विषय काय आहे? कोण आहे कमळा? अहो वहिनी, आम्ही आमच्या डोळ्यांनी ऐकलंय, यो माणूस तिथं गाडीवर बसलाय आणि काय म्हणत आता माहितीये का? कमळाची सोय कर पहिली. कमळासाठी 2 पैसे जास्त गेले तरी चालेल. कमळा माझा जीव जडलाय म्हणतोय, जीव. अजून काय ऐकून घ्यायचंय? बुमलू नको. लाल्या हे सर्ट सोड. आणि तुम्ही जे ऐकलं ना, ती कमळा नावाची बाई नाही, कमळ चिखलातलं कमळ असतं का नाही आपल्या, लोटस. बघा इशे बदलायला लागलाय वहिनी. पण त्यासाठी- थोबाड देते. पोपटे असा लावेल का नाही एक सांगण. नीट ऐकून घेता मी काय म्हणतोय ते. मी कमळाच्या फुलाची शेती करणार आहे, म्हणून कमळाची फुलं मी मागून घेतल्यात आणि त्यातली थोडी मी तळ्यात टाकणार आहे. त्याच्यासाठी तळ्याचं बांधकाम केलंय, कळलं का? म्हणजे कमळ फुलाचं बोलत होता वहिनी. मग काय मी काय बाई बीज बाबा? आपलं तसलं नाही बाबा. माझी एक सुखाची बायको आहे, मी कशाला दुसरी का तोंड मारीन? बघा तोंडाने सांगतोय ह्यो, अहो तोंडाने. पण जरा नीटनेटकं बोलायचं. घरात बोलायला तुम्हाला नव्हतं का? काय काय बोबाटा केला ह्या माणसांनी अख्ख्या गावामध्ये? ही खरंय ना, ही 2 चांडे ना अख्ख्या गावाचे चांडेपणा करते. थांबा, बघा ऐक, माझा नवरा तसा नाही अजिबात. आज तुझ्या नवऱ्याबद्दल बोलले, उद्याच्याला माझ्या नवऱ्याबद्दल बोलतील. ह्यांना चांगलं. मग काय भाऊजी, काय? सांगितलं रे. अरे चल. अगं काजू, तसं खरंच काय नाही माहिती का? मी तुझ्यासाठी ती कमळ आणणार होतो. कमळ फुल आपली माझी शपथ खरं बोलताय? तुझी शपथ. हा, मी तुझ्याशिवाय राहील का कमळ? कमळ? तूच माझी कमळ आहे. अगं तूच माझी कमळ आहे का नाही? नाही तरीच म्हणलं, नाहीतर एखाद्या बाईकडे बघा तर तुम्ही, मग तुम्हाला सांगते कसं काय असतंय ते. हा बरं चल ना, तेवढा चहा दे ना. चहा प्यायची त्याला जरा. हा, चहा प्यायची त्याला चल, चल, चल. मला जायचं होतं इकडं गावात. नंतर जा, चहा प्यायला चल अगोदर. आणि तुम्हाला सांगते त्या लालेच्या त्याच्या नादी अजिबात लागायचं नाही. अरे चांड आहे ते, 1 नंबरचं. त्याला उभा आपटा हाणणार नुसता. अरे चल लवकर काजल, किती वेळ लावती? ह्या बाया ना कधी लवकर उरकणारच नाही. काय एवढं करतात? अरे चल. किती वेळ लावते का तू? अहो ते जर पिशवी बघत होते, भरून ठेवली होती काल आणि आता सापडा ना सकाळ. बस लवकर बस चल. आधीच एकटा पावसाचं वातावरण झालंय, पाऊस आला तर गोठाळ होईल. बसली का? बसले ना, चला. लवकर गेला असतो तर परवाडला असते. आई मारता का माणसाला? अरे नाही, काय झालं काय कळलंच नाही. काय घसरले का गेर अडकला का काय? नका ऐन टायमाला गाड्या बंद पडतात. एक तर अगोदर तू उशीर केला, त्यात गाडी बंद पडली. बंद पडले? मग आता काय तुम्ही तुमच्या थोबडावणीच ती गाडी आहे.
यार गाडी चांगली, तू गाडीला काय नाव ठेवी ती मध्ये काहीतरी कुठला झाला असं, थांब मला बघावं लागल काय झालंय त्याच्यामुळं जरा. बघा पटकन होती का चालू. ऐन टायमाला सगळ्या गाड्या बंद पडत्यात लागा, काय लागा नशीब. मारे मारे असंच असतं तुमचं, जायचं म्हणलं की. तुझ्या मायराला सांगायचं ना मग चांगली गाडी घेऊन दे म्हणून, बुलेट बिलेट काहीतरी घेऊन दिली असते तर परवडलं असतं. माझ्या बापाने काय तुमचं काय गुत्त घेतलं का. हा, बापानी बायको दिली गाड्यात बांधून, जिला स्वतःच नीट ऐकता येणार का. तुमचं काय मध्ये काय झालं? काय अहो बघा ना, माझ्या माहेराला जायचं म्हणलं की यांची गाडी बंद पडती, रस्त्यामध्येच बंद पडती. मागच्या वेळी पण मला धक्का देऊ मी जार झाले जाईपर्यंत. मग सांग ना तुझ्या बापाला गाडी घेऊन दे म्हणावं मला नवीन एक. हे काय बरोबर नाही बरं का, तिच्या बापाला काय सांगायचं कारण आहे, अहो, हा? मी तेच म्हणते, ह्यांच्यात हिंमत नाही का गाडी घ्यायला. अरे तुला गाडी सांभाळायची होईना आणि बायको काय सांभाळणार आहेस तू मग? शाने शाने आपलं राहू दे, आपण बिना बायकोचा संडा हिंडताय ना, तुम्ही तुमचं बघा पहिलं. त्यांचं बरोबर आहे. अरे सांभाळता येत नसेल ना तर न केलेली बरी आमच्या सारखी. होय रे पोपट्या. नाही एवढं मात्र खरं बोललाय तुम्ही. नाही नाही, तुम्ही काय इथं पेटवायला आलेत का परत माझ्यात? आम्ही बघन ना, आम्ही आमचं काय करायचं ते बघू. पेटवायला नाही, आम्ही फक्त तुझी मदत करायला आलतो. प्रॉब्लेम काय झालाय ते बघितलंय का तू? अरे पण तुला एवढं कळत नाही, घरात न येतानाच गाडी टेस्टिंग करून घेऊन यायची ना, चालते का बंद पडते काय होतंय. अरे माझ्या राजा, मी सकाळीच गाडी व्यवस्थित करून आणली होती, जायचं होतं म्हणून. पण आता या अशी माणसं बसतात म्हणून बंद पडते गाडी. अगो बाबा, बघितलं का अशी माणसं, म्हणजे मला म्हणतोय लालू भाऊ ह्याला सांगा जरा नीटनेटकं. अरे अहो वहिनी, मला वाटते सकाळपारी मिशी झाला असणार याला कोणाचा तरी, त्यामुळे ध्यान बात टाकलंय. मेसेज येतोय ह्यांना कंपनीचा, नुसतं तुम्हाला सांगते दुसरा कुणाचा नाही, लोनवाल्यांचा फोन, लोनवाल्यांची मेसेज, नुसते लोन काढू ठेवले. त्या माणसाने फोन आला की मला बोलायचं. वहिनी मला एक कळत नाही, तुम्ही एवढ्या श्रीमंत घराण्यातली कसं काय यांच्या गळ्यात पडला? प्रेम आंधळ असते माहितीये ना तुम्हाला, पण माझं प्रेम भेट आंधळ होतं. अहो प्रेमानं भल्या भल्यांची वाट लावली. बालांची वाट लावली. अहो माझं चुकलं, खरंय तुमचं, माझी पण वाटच लागली बघा. मग कशाला या संडेच्या नादीला लागला? हो संड्या, मला सांगा लाल भाऊ, बघा बरं गाडीला काय झालंय, होती का नाही नीट. अरे पण मी काय म्हणतोय, साधी आपली चांगली 60-70 हजाराची घ्यायची, असली वंडगुळ्यात वांडाची गाडी कायला घेतली तू, हा? अरे माझी मर्जी, मी कसली गाडी घेईन. आणि जर मग चांगलीच गाडी घ्यायची तर घे, दे याच्या बापाला पैसे. अहो नाचता येईन आणि डुंगण वाकडा असं याचं काम झालंय. अरे डुंगर नाही, अंगण म्हणतात त्याला. अहो तुम्ही म्हणला ना, ती मला 100% पटलंय. अहो ही गाडी आणली, मला महाग घोड्यावर बसल्यावर बसावं लागत आहे, नीटनेटकं बसता बी येत नाही. ए, तू गाडी बद्दल बोलू नको माझ्या, कळलं ना. आणि मला जर माहित असतं ना लाल्या, ही अशी बाई भविष्यात कचाक निघन, तर हिला मी कॉलेजमध्ये प्रपोज बी केलं नसतं. बघा. ताप वाटला असता माझा, ताप. मला जर माहित असतं ना ह्यो माणूस असा आहे, हा बिन पगारी, नुसतं ह्याला आहे ना काम नको, धंदा नको, काय नुसतं आयत बसून खायला पाहिजे. मग या गाड्यांना पैसा येतोय कुठून? वावर विवर काय? मगाशी मी काय तुम्हाला म्हणलं, लोन काढू ठेवल्यात नुसते माझ्या बोकांडी. अरे काय माणूस आहे तू, तुला घर चालवता येईना, तुला गाडी चालवता येईना. देवावानी सासरा त्यो तिकडे निघला की गाडी बंद पडलीस तुझी. लालू शेठ, हा. लालू शेठ, तुम्ही तुमचं बघा, तुम्ही तुमची जोडगोळी आहे ना, तुम्ही तुमचं बघा, मी माझं बघल. ह्यानं 4 माणसात तुमची आबरू काढली, काय ठेवली नाही. 4 नाही, त्या 2 तडाग लावून 2च आहेत, आणि ती बी चांड आहेत. निघा तुम्ही. अहो 2 काय 2? अरे अशी गाडी बंद पडकी असण्यापेक्षा एसटीला हात करून जा ना. जा तू जा. वडापला हात करायची लायकी नाही ह्याची. मला आहे ना, तुम्ही गप्प बसा. ही दोघं जी काय बोलतात ना, ती मला 100% पटलेलं आहे. मी तुम्हाला सांगते, एकतरी गाडी नीट करा, नाही तर मी चालले निघून. काजल, मी बंद पडक्या गाडी अरे तू बस. ह्यांचं कुठं ऐकतंय? काजल, काजल, लालू, लालू, ऐक ना, आता गाडी बंद पडलेली ना, तर थोडं ढकलू लागणार मला. ती गेली ना का मला एकटं टाकलावं लागेल. तिकडे लालू, लालू, आईच्या गावात लालू बालू झाला पार डायरेक्ट. मलाच गाडी ढकलावं लागल आता. घ्या अजून घ्या गाड्या तुम्ही. अयो इच्छा मारी. गा काय